यावर्षी म्हणावं असं कांद्याचं क्षेत्र लागवडीखाली नाही, परंतु अपेक्षा आहे की कांद्याचे भाव इथून पुढे वाढतील. आणि गेल्या जो काही हंगामातला खरीपातला कांदा आहे तर तो फारसा नाही. त्यामुळं जो काही रब्बीचा कांदा आहे तो परत एकदा साठवणुकीतून आपण त्याचा पैसा करू शकतो. आणि त्या कांद्याचं नियोजन आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे. कांदा पिकावर येणाऱ्या समस्या भले लिमिटेड असतील, परंतु त्याचं योग्य पद्धतीने आपण जर हाताळलं तर कमीत कमी खर्चामध्ये किंवा योग्य कीटकनाशक बुरशीनाशकांच्या वापरातून आपण ह्या समस्या टाळू शकतो आणि आपलं उत्पादन वाढवू शकतो. तर मित्रांनो, मी स्वागत करतो लोकशिवारच्या या आजच्या व्हिडिओमध्ये. माझ्यासोबत कृषी तज्ञ प्रथमेश घोरपडे आणि मी तेजस कोल्हे. आपल्याला लोकशिवारच्या या चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कांदा पिकासारखेच इतरही पिकांचे आपले जे काही व्हिडिओ आहेत तेही आपल्याला फायदेशीर ठरतील. आणि आपल्याला जे शेती करत असताना येणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या तर त्याचं आपल्याला उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. त्याही उपर जर आपल्याला काही मनात प्रश्न आले, समस्या आल्या तर त्या कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि त्यावरही उत्तर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजच्या या टॉपिककडे वळूया आपण. तर कांदा पिकामध्ये जे काही महत्त्वाच्या समस्या आहेत तर त्याविषयी बोलूया. त्याच्या आधी मला वाटतं तेजस, जर ह्या वर्षीचं जर रब्बीची जर लागवडीचा आपण ट्रेंड बघितला हो. तर कांदा उत्पादक शेतकरी फारच थंड या वर्षी थंड आहेत जरा. कारण जे काही शेतकरी बघतोय मी तर ऑलरेडी रेट नाही आहेत कांद्याला. ज्या पद्धतीची धोरणं आपल्या सरकारची आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठं ना कुठं उदासीनता आहे आणि त्यामुळं बऱ्यापैकी प्रमाणावरती कमी लागवड झालेली आहे ह्यावर्षी कांद्याला आणि त्याची जागा बऱ्याचशा दुसऱ्या पिकांनी ह्यावेळी घेतलेली आहे. पण आता ज्या लोकांनी रब्बीची लागवड केली आहे ते मोस्टली असे शेतकरी आहेत की जे दरवर्षी लावतात आणि त्यांना टिकवण्यासाठी कांदा ठेवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण कीड आणि रोग नियंत्रण करणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला कीड आणि रोगाच्या आधी सगळ्यात आधीचं आहे ते म्हणजे तणनाशक. आणि भरपूर लोकांचे कमेंट आले, बाबा आम्हाला तणनाशकाचे रिझल्ट येत नाहीत. आणि त्याचं सगळ्यात जे महत्वाचं कारण आहे ते आज आपण इथे डिस्कस करणार, जेणेकरून तुम्ही जेव्हा तणनाशक माराल त्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला आला पाहिजे. तर तेजस काय सांगशील याच्याबद्दल? आता कांदा पिकामध्ये 2 तणनाशक प्रचलित आहे. एक तर गोल टार्गा किंवा एजिल गॅलिगन, बरोबर, किंवा जर दुसरं पाहिलं व्हिप सुपर आणि गोल, बरोबर. हे प्रचलित आहे. आता गोल त्याचं नावच पडलंय गोल पानाच्या तणांना नियंत्रण करण्यासाठी. पण मित्रांनो, हे जो ऑक्सिफ्लोरोफेन हा घटक आहे जो गोलमध्ये, तर तो खूप अनोखा घटक आहे. तो कसा, तर तो तण उगवण्यापूर्वी जर वापरला तर तो लांब पानाला गोल पानाला दोन्हीलाही संपवतो. आणि तण उगवल्यानंतर, पीक उगवल्यानंतर जर वापरला तर तो फक्त गोल पानावर काम करतो. जर आपण कांद्याची पुनर्लागवड केली आणि पुनर्लागवड केल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर लगेच जर तुम्ही ह्या ऑक्सिफ्लोरोफेन 250 मिली प्रति एकर फवारलं तर तुम्हाला लांब पानाच्या तणनाशकाची कोणत्याही वापरायची गरज नाही. बरोबर. म्हणजे तिथं तुम्ही खर्चात एक बचत करू शकता. काही जण पेंडेमिथॅलिन वापरतात. पेंडेमिथॅलिन सारखंच काम याचं पण आहे. पेंडेमिथॅलिन जसं बीजनाशक आहे तसंच हा पण बीजनाशक आहे. तर तुम्ही दोन्ही एकत्र वापरू शकता किंवा फक्त गोल हे 250 मिली प्रति एकर वापरू शकता. मी 250 मिली या गोष्टीवर भर देतोय. कारण का, तर बरेच शेतकरी त्याचं 1 मिली लिटरला, काही शेतकरी 1.5 मिली लिटरला, म्हणजे प्रमाण कुठं ना कुठं कमी वापरताय. मित्रांनो, बाजारात हा घटक येऊन खूप वर्ष झाली. या घटकाच्या तणांच्या विरोधात, म्हणजे काय म्हणतो ना, या तणनाशकाच्या विरोधात तण हे थोडेसे सक्षम झाले. आणि म्हणून आपल्याला याचा डोस हा रिकमेंडेशन प्रमाणेच द्यायचा आहे, जो 250 मिली रिकमेंडेशन आहे, जास्त द्यायचा नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता काही शेतकऱ्यांनी काय म्हणतो ना आपण त्याला, पुनर्लागवडीनंतर काही शेतकरी 12-15 दिवसांनी फवारणी करतात, म्हणजे उभ्या पिकात. कांदा एकदा तग धरला, कांदा वाढायला लागला का मग करतात. मग त्या परिस्थितीमध्ये मग लांब पानाच्या तणांसाठी त्यांना अतिरिक्त एक तणनाशक वापरायला लागतं. कारण का, त्यावेळेस तुम्ही जर गोल वापरलं तर ते फक्त गोल पानासाठी काम करेल, लांब पानासाठी करणार. बरोबर. मग ऑक्सिफ्लोरोफेन हा घटक तिथेही परत 250 मिलीच द्यायचा आहे. एकदा पहिला वापरला असेल तर नंतर द्यायचा नाही, पण जर तुम्ही नंतर वापरता येतो तो 250 मिली प्रति एकरच द्यायचा आहे. दुसरा त्याच्या जोडीला लांब पानासाठी मग काय वापराल, तर ज्या ठिकाणी टार्गा सुपर किंवा व्हिप सुपरचे रिझल्ट येत नाही तिथं नवीन एक घटक आलाय, क्लॉडिनोफ प्रोपॅगिल. 160 ग्रॅमचं पॅकेट येतं. तो क्लॉडिनोफ प्रोपॅगिल जो आहे गव्हातला घटक आहे, तर तो तिथं तुम्ही कांदा पिकासाठी वापरू शकता. लांब पानाच्या तणासाठी त्याचा एक रिझल्ट चांगला आहे. जिथं तुम्हाला टार्गा किंवा व्हिप सुपर याचा रिझल्ट येत नाही तिथं 160 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे. जिथं टार्गा किंवा व्हिप सुपरचा रिझल्ट येतोय तेच तुम्ही वापरू शकता, किंवा एजिल असेल ते वापरू शकता. मग अशा पद्धतीने दोन्ही एकत्र, लांब पानासाठी आणि गोल पानासाठी तुम्ही फवारणी करा. या फवारणीमध्ये शेतकरी काहीतरी टॉनिक मिसळतात. त्यांना वाटतं कांदा पिकाला झटका बसेल, बरोबर. मग टॉनिक मिसळतात. रिझल्ट न येण्याची जी कारणे तर ती खालील प्रमाणे. ती पहिलं की टॉनिक मिसळ. बरोबर. टॉनिकचा फायदा काय होईल,
तर मित्रांनो, हे निवडक प्रकारातील तणनाशक आहे. हम्म. निवडक प्रकारातील तणनाशक त्या पिकाला काही धोका करत नाही, त्या हम्म. पिकाच्या उत्पन्नावर काही परिणाम करत नाही. बरोबर. तुम्हाला स्कॉर्चिंग आल्यासारखं किंवा झटका बसल्यासारखं दिसते, ती तात्पुरती आहे. हम्म. ती नंतर सुधारणार आहे. ती कशी सुधारायची त्याविषयी आपण बऱ्याच व्हिडिओ माहिती दिलेली आहे. परत मी सांगेल इथं. त्यामुळे ती चिंता करू नका, कोणतंही त्याच्यामध्ये टॉनिक वापरू नका. फक्त आणि फक्त गोलपानाचं लांबपानाचं तणनाशक, किंवा जर तुम्ही उगवणीपूर्वी वापरताय तर गोलपानाचं तणनाशक. इतकं साधं सोपं, एवढंच फवारणी करा. फार पडतं त्यात स्टिकर वापरा. आता रिझल्ट नाही येण्याचं दुसरं कारण, जमिनीत ओल नसते आणि आपण फवारणी करतो. त्यानंतर ऑक्सिफ्लोरोफेन किंवा गोल हा घटक असा आहे की ढगाळ वातावरण असेल त्याची फवारणी चालत नाही. बरोबर. म्हणजे याला सूर्यप्रकाश चांगला लागतो, तर आपण फवारणी शक्यतो सकाळी गेली पाहिजे, पण आपण ती संध्याकाळी करतो तर रिझल्ट येत नाही. तणनाशक मारल्यानंतर जमिनीत ओल नसते आणि तणनाशक फवारल्यानंतर आपण पाणी देतो बरोबर. आणि जमिनीत ओल बनवतो, म्हणजे तणांना एक जोर येतो. बरोबर. तर त्यामुळे रिझल्ट येत नाही. तर ह्या गोष्टींची काळजी घ्या. परत एकदा, तणनाशकाचं प्रमाण बरोबर वापरतात. 250 मिली किंवा 400 मिली जे काय आहे ते सांगितल्याप्रमाणे वापरतात, पण पाणी कमी वापरतात. बरोबर. कारण का, तर गोल फुलाचा जो काही नोझल आहे तो शेतकरी वापरतात, फ्लॅट पॅन किंवा फ्लडजेट नोझल नाही वापरत. बरोबर. तर तो वापरा नोझल बदला. 150 लिटर पाणी प्रति एकर जाईल. पूर्ण जमीन कव्हर करा. ओली जमीन असताना फवारा आणि तणनाशक फवारल्यानंतर जमीन लवकर ओली करू नका. बरोबर. ती चांगली कोरडी पडू द्या, ताण बसू द्या, आणि त्यानंतर जे काही तुम्ही पाणी देणार आहे त्या पाण्यातून एखादं ह्युमिक म्हणा, समुद्री शेवाळ अर्क म्हणा, किंवा मॅग्नेशियम म्हणा, किंवा 24-24 सारखं खत किंवा युरिया सारखं खत पाण्यातून सोडून द्या. 5-10 किलो 15 किलो. अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला तणनाशकाचे मिळतील. बरोबर. आणि जर ह्या पद्धतीने आपण नियोजन केलं तर मला वाटतं ज्यांची आपली शंका आहे की हो. रिझल्ट तणनाशकाचे येत नाहीत ते प्रॉपरली येतील आणि तुम्हाला त्याचा फायदा ह्यामध्ये होईल. आता तेजस, हा विषय झाला तणनाशकाचा. पण आता ज्यावेळी आपल्याला सुरुवातीच्या स्टेजेसला जेव्हा कांद्याची आपण लागवड करतो आणि आपल्याला कांद्याचे सेटिंग लवकर व्हायचं असतं, तर अशा वेळेला आपण एखाद्या खताचं किंवा एखाद्या अन्नद्रव्याचं ड्रेंचिंग केलं पाहिजे का, किंवा पाण्यातून दिलं पाहिजे का, जेणेकरून आपली जी लागवड झाली ती लगेच लागून येईल? जर चांगल्या दर्जाची रोप असेल तर समस्या येत नाही, पण तरी परंतु जर आपण काही शेतकरी ओल्यात लागवड करतात, काही शेतकरी कोरड्यात करतात. ज्यांनी कोरड्यात लागवड केली तर ते जर पुढचं पाणी देणार आहे त्या पाण्यामध्ये ह्युमिक युक्त जे काही घटक आहेत तर ते तुम्ही सोडू शकता. त्याचा तुम्हाला मुळी लवकर सेट होण्यासाठी फायदा होईल. नक्की. बरोबर. मग आता समजा आपली मुळी सेट झाली तर सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं जी आपल्याला समस्या येते ती फुलकिड्यांची कांद्यात येते, आणि ती जी समस्या आहे ती सगळ्यात मोठी समस्या आहे, ती लवकर कंट्रोल होत नाही. तर फुलकिडीसाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे? फुलकिडी ही कीड अशी, ती कीड समजून घेणं गरजेचं आहे. किडीचं जीवनचक्र जे तर ते साधारणपणे 4 टप्प्यातून जे जातं त्यातले 3 टप्पे पानांवर आणि 1 टप्पा जमिनीत. बरोबर. म्हणजे जो अडल्ट जो आहे तर तो काही वेळ वरती राहतो, काही वेळ जमिनीत जातो. बरोबर. मग जर पानावून जमिनीत जाणारी कीड, तर याचा अर्थ काय, तर फक्त फवारणी करून चालणार आहे का, तर नाही. जमिनीत पण आपल्याला काहीतरी करायचं. मग काय करू शकतो, तर ज्यावेळेस आपण कांद्याला पहिला डोस किंवा दुसरा डोस जो देतो तर त्या डोस मध्ये आपल्याला एखादं कीटकनाशक जे काय म्हणतो ना रिजंट सारखं असेल, किंवा जे आपलं थायमिथोक्झाम असेल जे ग्रॅन्युअल स्वरूपात, बरोबर, किंवा हे नसेल तर आपलं जे फेरोडॉन सारखं घटक तर ते आपण ते जमिनीतून देऊ शकतो. आणि ते जमिनीतून दिल्याचा फायदा काय होणार आहे, ज्यावेळेस थ्रिप्स कीड ही जमिनीत येईल त्यावेळेस तिला तिथं विषारी झाल्यानंतर तिचं जीवनचक्र तुटेल. बरोबर. आणि पुढची जी काही उत्पत्ती होणार आहे ती थांबेल. आता फवारणीद्वारे काय, तर कांदा पिकामध्ये रिझल्ट येणारे मोजून 4च घटक आहेत. त्या 4 व्यतिरिक्त तुम्ही कोणताही वापरू नका, तुमचा खर्च वाढवू नका. पहिलं घटक रिझल्ट देणार आहे लॅम्ब्डासायलोथ्रिन, जो सगळ्यांना माहिती. पण ज्याच्या कांद्याची मान जाड होते त्यांनी तो टाळायचा आहे. बरोबर. ज्याची मान जाड होत नाही त्यांनी तो वापरायचा आहे, लॅम्ब्डासायलोथ्रिन. त्यानंतर दुसरा घटक कोणता आहे, तर थायमिथोक्झाम आणि लॅम्ब्डासायलोथ्रिन एकत्र आहे आणि तो झेडसी फॉर्म्युलेशन. बरोबर. झेडसीचा फायदा काय, की दव ज्यावेळेस पडतं, पाणी पडतं किंवा पाऊस पडतो त्यावेळेस त्याचं काम करण्याची पद्धत किंवा त्याची ताकद डबल टिबल. बरोबर. तर तो थायमिथोक्झाम आणि लॅम्बडा जो आलिका नावाने बाजारात येईल तो आहे. लॅम्बडा वापरला तर आलिका नाही वापरू शकत, आलिका वापरला तर लॅम्बडा नाही वापरू शकत. हा एक घटक झाला. तिसरा जो घटक आहे कांदा पिकाच्या थ्रिप्सवर काम करणारा प्रभावी, तर तो आहे प्रोफेनोसायपर. मग प्रोफेनोसायपर 50% किंवा प्रोफेनोसायपर आणि सायपरमेथ्रिन एकत्र, तर तो आपण वापरू शकतो. त्याचाही वापर आपल्याला अतिशय प्रभावी आणि चांगला रिझल्ट येण्यासाठी. आणि चौथा जो घटक आहे तर तो डेल्टामेथ्रिन. मग मित्रांनो, ज्यावेळेस दव पडतं किंवा ज्याला काय म्हणतो ना आपण सकाळची थंडी आणि दव असतं तोपर्यंत आपण किलेक्स किंवा जो काही आलिका आहे लॅम्ब्डासायलोथ्रिन आणि थायमिथोक्झाम त्याचा वापर करायचा. आणि इतर परिस्थितीमध्ये मग डेसिस 100 असेल, फिप्रोन म्हणजे प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन किंवा नुसतं प्रोफेनोफॉस असेल ज्याला क्युराकॉरॉन बाजारात, किंवा पॉलिट्रिन सी किंवा प्रोफेक्स सुपर, तर त्यापैकीचा आपण वापर करायचा.
अशा पद्धतीने आपण ही फवारणीचं नियोजन करायचे. कांदा पिकामध्ये ही जे काही अळीनाशक आणि थ्रिप्स या दोन्हींवर काम करणारी ही कीटकनाशक आहे. त्यामुळे स्वतंत्र असं अळीनाशकाचं वापरायची गरज नाही. क्वचित कधीतरी मावासारखी कीड येऊ शकते. तर ती जर कीड आली तर थायमेथॉक्झाम आणि लॅम्ब्डासायलोथ्रिन ही जर संयुक्त घटक आहे तो जर वापरला तर मावा किडीचा आपल्याला बंदोबस्त होऊ शकतो. बरोबर. मला वाटतं जे कांद्याच्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये फुल कीड सोडली तर बाकी कुठल्या जास्त किडीचा फार प्रभाव damage नाही. बरोबर. फरक पडत नाही. पण त्यामध्ये ज्या बुरशी आहेत त्याचा बऱ्यापैकी आपल्याला प्रादुर्भाव पडतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी आहे ती शेंडे करपा जी आहे करपाय. हो. तो करपा ज्यातला हो. शेंडे करपा जो आहे तो एक मेजर चॅलेंज येतो किंवा आपल्याला त्याच्यावरती पानावरती गोल सफेद रंगाचे हो. डाग तपकिरी पडतात. करपा असेल, जांभळा करपा असेल. करप्याचे वेगवेगळे प्रकार आणि येतात. हो. तर त्याच्याबद्दल काय सांगशील तेजस? आता करपा रोगाचं व्यवस्थापन असेल तर शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्या. फुलकिड्यांच्या बाबतीत मी 4 वेगवेगळे घटक सांगितले. सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या 3 किंवा 4 फवारण्या होणार आहेत. बरोबर. वातावरणाने साथ दिली गेल्या वर्षीसारखी तर कदाचित 3 फवारणीतच काम होईल. जर वातावरण खराब असेल तर 4थी फवारणी करा. बरोबर. फुलकिड्याचं व्यवस्थापन हे सुरुवातीपासून करायचे. कांदा पक्वतेच्या अवस्थेला सोडून द्या. नाही केलं तरी चालेल. आणि ते फारसं महागडं पण नाही कारण फुलकिड्यावरची सगळी औषधं कमी किमतीची. पण करपा रोगाचं उलट आहे. करपा रोगाचं सुरुवातीला व्यवस्थापन नाही केलं तरी चालेल. पण नंतरच्या टप्प्यात जर करपा आला तर तो करपा आपल्याला कांदा चाळीमध्ये डॅमेज करेल आणि कांदा सडण्यासाठी तो कारणीभूत ठरेल. कांदा सडण्यासाठी जे कारणीभूत ठरणारा घटक आहे तर त्यातलं जसं पोंग्यात पाणी जाणं, पाऊस पडणं बिगर मोसमी, तसं अतिरिक्त नायट्रोजन आणि तिसरं घटक आहे तो करपा. मग करप्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जे साधे घटक आहे कार्बनडेन्झिम मँकोझेब किंवा मेटॅलेक्झिल मँकोझेब याचा उपयोग पहिल्या फवारणीत, दुसऱ्या फवारणीत जो ताकद सारखा घटक आहे हेक्झाकॉनिझोल आणि कॅप्टन त्याचा उपयोग करू शकता. किंवा बाजारामध्ये कर्झेट एमेट नावाचं जे सायमॉक्झिनिल आणि मँकोझेब त्यासारख्याचा उपयोग करू शकता. तिसरा जो टप्पा आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये थोडंसं चांगलं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये जे काही कॅब्रिओटॉप सारखा घटक आहे किंवा ॲमिस्टार टॉप सारखा आहे किंवा ॲमिस्टार ऑप्टी सारखा आहे तो वापरला पाहिजे किंवा कस्टोडिया सारखा घटक आहे तो तिसऱ्या फवारणीत वापरला पाहिजे. आता सुरुवातीला स्वस्तावाले नंतर महागडे आपण वापरले. त्याचा उद्देश आहे की आपल्याला ती जी काही कांद्याची पात आहे ज्यावेळेस कांदा काढू त्यावेळेस त्याच्यावर बुरशी राहिली नाही पाहिजे आणि ती बुरशी पुढे जाऊन पसरली नाही पाहिजे. ॲव्हेन्सर ग्लो हा एक चांगला घटक आहे ज्यामध्ये ॲझोक्सिस्ट्रॉबिन आणि मँकोझेब पावडर स्वरूपातले तोही आपल्याला प्रभावीपणे काम करेल. तर अशा पद्धतीने 3 किंवा 4 बुरशीनाशकांची निवड करा आणि शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस कांद्याला तुम्ही शेवटचं पाणी देता त्याच्या आधी एक शेवटची फवारणी चांगल्या बुरशीनाशकाची करा. त्यावेळेस फुलकिड्याची नसली तरी चालेल. मग त्याच्यात तुम्ही 0050 काही शेतकरी वापरतात साईज होण्यासाठी, काही 03234 वापरतात तेही तुम्ही वापरू शकता. पण त्यावेळेस चांगलं बुरशीनाशक दिलं तर ती बुरशी त्या पातीतून खाली कांद्यात जाणार नाही आणि ती आपल्या चाळीमध्ये कांदा खराब करणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन. बरोबर. ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी मित्रांनो, जी बुरशी आहे ती संसर्गजन्य असते. म्हणजे जर एका पानाचा दुसऱ्या पानाला टच झाला तर ह्या पानावरची बुरशी त्या पानावरती ट्रान्समिट होते. आणि ज्यावेळी आपण कांदा काढतो त्यावेळी काय होतं, आपण कांदा उपटून तो शेतामध्ये तसाच ठेवतो सुकण्यासाठी, पाती सुकण्यासाठी. रेसिड्यू तिथंच राहतो. त्यावेळी त्याचा रेसिड्यू तिथंच राहतो. तो रेसिड्यू ती बुरशी आपल्या कांद्यावरती ट्रान्सफर होते आणि अल्टिमेटली जेव्हा आपण तो चाळीमध्ये ठेवतो तर त्याच्यामध्ये डॅमेज व्हायचे चान्सेस आपल्याला जास्त असतात. आणि त्याचमुळे जी शेवटची फवारणी आहे ती फार क्रिटिकल आहे ज्यांना आपल्याला कांदा साठवायचा असेल. जर आपण ती मिस केली तर कुठे ना कुठे आपली जी शेल्फ लाईफ आहे कांद्याची चाळीची ती कमी होणार आहे आणि त्याचा आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावरती फटका बसणार आहे. आणि शेवटची फवारणी करत असताना आता बऱ्याच वेळा कांद्याचा शेतकऱ्यांचा मानसिकतेचा मी अभ्यास केला. आता जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की दरवर्षी लावणारे जे आहेत तर ते शेतकरी हाय करणार नाही, ते व्यवस्थित नियोजन करतील. पण जे हौशे नवशे गौशे म्हणतो आपण तर ते जे कधी नव्हत आलेले असतात तर ते ह्या गोष्टीचा विचार करतात. बाजारात काय रेट चालू आहे त्या पद्धतीने फवारणी. बाजारात रेट चांगले तर एखादी फवारणी जास्त करायची. मित्रांनो काही करा, शेवटच्या टप्प्यामध्ये साधं तुम्ही कार्बनडेन्झिम मँकोझेब मारा, फक्त कार्बनडेन्झिम मारा, फक्त कॉपर मारा, फक्त मँकोझेब मारा. पण शेवटच्या टप्प्यामध्ये कांदा काढण्याच्या आधी जे पाणी देणार आहे त्यावेळेस तुम्ही एक फवारणी अवश्य करा. त्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तो कांदा टिकण्यासाठी तुम्हाला फरक जाणवेल. कांदा चाळीमध्ये शेतकरी मी पाहिले ती बीएससी पावडर, फॉलिडॉल किंवा बाकीचे जे घटक बीएससी वर बंदी आहे पण ते जे काही घटक आहे ते धुरळतात. कांद्याचा आणि त्या कीटकनाशकाचा काही संबंध नाही. तिथं कांद्याला काय येणार आहे, कोजळी जी येणार आहे ते तिथे तुम्हाला डॅमेज करणार आहे. ती कुठे येणार आहे, तुमच्या शेतातच तिची लागण होणार आहे किंवा जुन्या अवशेष कांदा चाळीत तिथं असणार. मग कांद्याला इथं शेवटची फवारणी करा आणि कांदा चाळीत साठवण्याच्या आधी एकदा चाळीला फवारणी करा, निर्जंतुक करून घ्या चाळ. हे 2 कामं केल्यानंतर तुम्हाला कुठलाही धोका नाही, कांदा तुम्ही साठवण्यासाठी ठेवू शकता. बरोबर. जर तुम्हाला कांदा चाळीत जर फवारणी करायची तर H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड जे असतं त्याची तुम्ही फवारणी करा. निर्जंतुकीकरण, त्याच्यामुळे त्याचे जंतुकीकरण होईल आणि त्याच्यानंतर जो आपला शेवटी फवारणी केलेला कांदा आहे तो तुम्ही चाळीत साठवून ठेवा. त्याची तुम्हाला शेल्फ लाईफ फार चांगल्या पद्धतीने मिळू शकते. मला वाटतं तेजस
ही जी माहिती आहे त्याच्यामुळे लोकांना ज्यांना कांदा साठवायचा आहे हो. किंवा ज्यांना उत्पादन घ्यायचं आहे त्यांना चांगल्या पद्धतीने मदत होईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा जे लोक कांदा लावत असतील हो. त्यांना. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही लोकशिवारच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी आम्ही मदत बरोबर. करू आणि तुम्हाला अल्टिमेटली 2 पैसे जास्त शिल्लक राहतील ह्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू. तर इथं समाज तेजस, धन्यवाद. धन्यवाद.